कोल्हापुरी चप्पल आणि प्राडामध्ये झालेल्या वादानंतर प्राडाची टेक्निकल टीम कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर होती। काल त्यांनी कोल्हापुरी चप्पल निर्मिती होणाऱ्या अनेक ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर कोल्हापुरी चप्पलची बाजारपेठ असलेल्या चप्पल लाईन या ठिकाणी देखील आज या सगळ्या टेक्निकल टीमनं भेट दिलेली आहे। इथल्या विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। आपल्यासोबत हे सगळे विक्रेते आहे, काय नेमक्या त्यांनी संवाद साधलेला आहे, काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, टेक्निकल टीम आलेली होती, काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं, काय माहिती घेतली त्यांनी? आता कोल्हापुरात प्राडाची टीम आली, आम्हाला आनंद झाला आणि इतका आनंद झाला की बोलायचं नाही। आणि त्यांनी येऊन संपूर्ण आमचे कसे कोल्हापुरी चप्पल बनतात, काय बनतात, कुठल्या मटेरियलमध्ये बनतात, त्यांनी संपूर्ण चौकशी करून त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। आणि त्यांनासुद्धा आनंद झालेला आहे की एवढी कला बाहेर कुठेही बनत नाही, कोल्हापूरशिवाय हे कुठेही तयार होत नाही, त्यांनासुद्धा माहीत झाले। आणि त्यांनी एवढं माहिती करून घेऊन आम्हाला एवढा आनंद झाला आहे की बस बोलायला नको, याचा फायदा कोल्हापूर मार्केटला भरपूर होणार। खरं तर प्राडाच्या या सगळ्या वादानंतर किंवा हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर तुम्ही सगळ्या विक्रेत्यांनी आग्रहाची भूमिका घेतलेली होती, संताप व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं। त्यानंतर आता ही सगळी प्राडाची टीम आलेली, काय भावना आहे? आता प्राडाची टीम आली, आम्ही ज्या विरोधात आम्ही प्राडा विरोधात जे बोललो त्यानुसार त्याचे जे व्हेरिफिकेशन होऊन त्यांनी जी कारवाई केली, ती टीम जी आज कोल्हापूर दौऱ्यावर आली त्यांनी सगळं सर्वे केला की कारागिरांच्या घरी जाऊन किंवा गोडाऊनला जाऊन बघून आज मार्केटला विजिट दिला, त्याला अभिनय। मग त्यांनी एक चूक त्यांची मान्य झाल्यासारखं मान्य वाटते। वेगवेगळे डिझाईन्स देखील तुम्ही आता त्यांना दाखवले, काय त्यांचं म्हणणं होतं डिझाईन्स बघितल्यानंतर? त्यांना अशा प्रकारच्या डिझाईन्स कधी त्यांनी बघितल्या नव्हत्या आणि ज्या ऑथेंटिक आणि हँडमेड चप्पल आहेत, जे लेदर स्टिचिंग वगैरे जे आहेत, त्यांना आम्ही संपूर्ण कार्टू कार्पेट असेल किंवा शाहू चप्पल असेल किंवा वाजणारे असेल, रेग्युलर चप्पल असेल, प्रत्येक क्वालिटी त्यांना आम्ही दाखवून दिलेली आहे। त्यामुळे त्यांना पण लक्षात आलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल म्हणजे काय आणि त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे आणि आम्हाला त्यातच आनंद आहे। तर काल ज्यावेळी त्यांनी चप्पल तयार करणाऱ्या कारखान्यांच्या ठिकाणी भेट दिली त्यावेळी खिशात बसणारं चप्पल बघितल्यानंतर देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं होतं। आज काय नेमकं त्यांचं? आज त्यांनी बराचसा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे कोल्हापूर चप्पलाचा आणि चप्पल मार्केटला आज त्यांनी व्हिजिट केलेलं आहे आणि चप्पल आमच्या बांधवांनी भरपूर लोकांनी त्यांना स्वागत केलं। त्यांचं पहिला स्वागत करून त्यांना चप्पलाची वगैरे सगळी माहिती देऊन त्यांची बरोबर कला कसरत कशी असते, काय असते याची फार त्यांनी चौकशी केली आणि आम्हाला त्याचं त्यांच्यापर्यंत पोचलं आणि लोकांचं आमचं श्रेय झालं, इथंपर्यंत आम्हाला पोचायला हा फार मोठा अभिमान आहे आम्हाला। प्राडासोबत करार झाला तर कोल्हापुरी चप्पलला आणि इथल्या विक्रेत्यांना फायदा होईल असं वाटतं? 100% फायदा होणार आपला कारागीरला 100%, कारण आपली काट कसर करणारे जो कारागीर कालच्या वर्गातनं डोळ्यात तेल घालून काम करणारा कारागीर आहे त्याला 100% ह्यातले कलेचा फायदा मिळणार। फायदा मिळण्यापेक्षा त्याचं नाव होणार आमचं कोल्हापूरचं आंतरराष्ट्रीयला आता प्रगती होणार आणि कंपन्या बऱ्याचशा असतील। आज एक कंपनी आली, बऱ्याचशा अजून कंपन्या याला सुरुवात होतील आणि आता ही सुरुवात पाय आहे आपला आणि 100% आपल्या बांधवांचं चांगला हे होणार, कौतुक होणार कलेचं। पहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या विक्रेत्यांच्या भावना आहेत? खरं तर प्राडा कंपनीच्या टेक्निकल टीमनं या ठिकाणी भेट दिल्यानंतर आणि इथल्या विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर या सगळ्या विक्रेत्यांनी त्यांना चप्पलच्या वेगवेगळ्या डिझाईन त्याचबरोबर विक्रीची देखील माहिती आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळं आता प्राडानं याची दखल घेतल्यानंतर कुठेतरी कोल्हापुरी चप्पलला देखील एक ग्लोबल मार्केट मिळेल आणि इतर कंपन्या देखील अशाच पद्धतीनं या सगळ्या कोल्हापुरी चप्पलकडे सकारात्मक पद्धतीनं बघतील असा विश्वास हे सगळे विक्रेते व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।